हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो आहे. तर मागच्या लेक्चरला आपण बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग आपण चालू केलं होतं. तर आता पुढे आपण डिस्कस करूया. ॲप्लिकेशन्स ऑफ बायोलॉजिकल कॉन्सेप्ट आर यूज टू डेव्हलप टेक्नॉलॉजिकल अल्टरनेटिव्ह फॉर ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल वेलफेअर. तर आता आपण हे जे बायोलॉजिकल कॉन्सेप्ट आहेत ते ह्युमन आणि एन्व्हायरमेंटल वेलफेअरला एक अल्टरनेटिव्ह म्हणून आपण ते डेव्हलप करतोय. बायोटेक्नॉलॉजी कॅन हेल्प अस टू मीट द चॅलेंज ऑफ फूड प्रोडक्शन थ्रू सायंटिफिक इंटरव्हेन्शन, to overcome the traditional problems such as pest, weeds, drought and so on associated with the agriculture and aquaculture. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीची मदत घेऊन आपण आपले जो फूडचा प्रॉब्लेम आहे, फूड प्रोडक्शनचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करू शकतो. आणि बाकी जे ॲग्रिकल्चर आणि ॲक्वाकल्चर रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. बायोटेक्नॉलॉजी इज द टायटल टर्म given to variety of new techniques for modifying organisms and their psychological process for applied process म्हणजे पर्पज. ही एक टर्म आपण कशाला दिलेली आहे की नवीन नवीन टेक्निक्स आहेत त्या मॉडिफाय करून ऑर्गॅनिझम्समध्ये मॉडिफाय करून आपल्याला हवा तो सायकोलॉजिकल बदल त्यांच्यात आपण करून आणू शकतो. वन aspect of biotechnology is DNA. त्याच्यातला एक aspect आहे DNA. Scientists can today join the DNA of two organisms to produce a recombined DNA. म्हणजे दोन ऑर्गॅनिझम्स DNA जॉईन करून एक recombined DNA ते बनू शकतात. Scientists can then introduce this DNA into another organism, permanently changing the genetic makeup of that organisms and all is disabled. म्हणजे तिकडे काय की हा जो DNA आहे हा दुसऱ्यात टाकू शकतो आणि त्याचं मेकअप म्हणा किंवा त्याचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे तो बदलू शकतो. सच प्रॉडक्ट आर कॉल्ड जेनेटिकली मॉडिफाईड. या प्रॉडक्टला आपण जेनेटिकली मॉडिफाईड किंवा GM असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे ही बायोटेक्नॉलॉजी एक्झॅक्ट वापरली कुठे जाते. तर पहिली गोष्ट ॲग्रिकल्चरमध्ये मोर दॅन 40 जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स बिलॉंग टू हर्बिसाइड टॉलरंट अँड इन्सेक्ट रेझिस्टंट. म्हणजे असे दोन प्रकारचे टेक्नॉलॉजी वापरली जाते क्रॉप्समध्ये. त्याला हार्बिसाइड टॉलरंट आणि इन्सेक्ट रेझिस्टंट असं आपण नाव देतो. कॅटेगरीज आर बिंग रेस्ड इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर अशा दोन कॅटेगरीज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये बनवल्या गेल्या आहेत. क्रॉप्स दॅट हॅव रिसिव्ड एक्सेप्टन्स आर कॉर्न, कॉटन, सोयाबीन अँड कॅनोला. म्हणजे ज्यांना ही टेक्नॉलॉजी यूज करायला अलाउड केलं आहे ते कुठले आहेत? कॉर्न, कॉटन, सोयाबीन आणि कॅनोला यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. Two virus resistant varieties of papaya and squash are being planted. म्हणजे हे जे व्हरायटीज आहेत पपया आणि स्क्वॅश यांची आपण त्यांची झाडं लावण्यात आलेली आहेत. आणि द HT and BT क्रॉप्स आर व्हेरी पॉप्युलर इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे हे जे प्रकारची जी क्रॉप्स आहेत हे अमेरिकेमध्ये खूप फेमस आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे लाईव्ह स्टॉक. द ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी टू लाईव्ह स्टॉक इटसेल्फ इज इल्डिंग मोर प्रोडक्टिव्ह लाईव्ह स्टॉक. म्हणजे आपण जो वापर करतो बायोटेक्नॉलॉजीचा लाईव्ह स्टॉकसाठी तर त्याच्यामुळे त्यांचं प्रोडक्शन अमाप प्रमाणात होतं. बायोलॉजिस्ट आर इवन इम्प्रूव्हिंग ॲनिमल फीड. म्हणजे जे त्यांचं खाद्य असतं त्याच्यात पण इम्प्रूव्हमेंट होत आहे. वन प्रॉडक्ट हेल्प्स ॲनिमल ॲब्झॉर्ब फॉस्फरस बेटर. तर एक प्रॉडक्टमुळे जे ॲनिमल्स आहेत ते कसं फॉस्फरस चांगल्या प्रतीने ते ॲब्सॉर्ब करू शकतात आणि thus reducing the ecological damaging phosphorus in
ॲनिमल वेस्ट. आणि त्यांच्यामुळे कसं असतं की जे इकॉनॉमिकल डॅमेजिंग फॉस्फरस आहे हे ते कमी करतात. नंतर पुढचा पॉईंट आहे फार्मास्युटिकल्स. GM crops have been bred to produce pharmaceutical in a process called bioarming or pharmaceuticals. म्हणजे याचा जो क्रॉप्स आहेत ते आपण बायो किंवा फार्मास्युटिकलसाठी आपण वापरतो. हिमोग्लोबिन इज बीइंग ब्रीड इन टू कॉर्न अँड सोयाबीन. म्हणजे आपण कॉर्न आणि सोयाबीनपासून हिमोग्लोबिन क्रिएट होतं. कॉर्न ब्रेड एन्झाईम्स स्टिम्युलेट इन्सुलिन प्रोडक्शन इन डायबिटीज. म्हणजे जी कॉर्न बेसमुळे आपल्याला डायबिटीजसाठी एक चांगलं इलाज आपण करू शकतो. बनानाज अँड पोटॅटोज कॅन नाव डिलिव्हर अ डोस ऑफ वॅक्सिन. म्हणजे बटाटे आणि केळ्यांमुळे एक वॅक्सिनचा डोस आपण बनवू शकतो. नंतर पुढचा पॉईंट आहे फूड प्रोडक्ट्स. Application of biotechnology in food products includes the use of microorganisms for making bread, idli, dosa, soya sauce, dairy products like yogurt, curd, cheese, butter, alcoholic beverage like beer, wine, whiskey, non-alcoholic beverage like coffee, tea. तर बायोटेक्नॉलॉजीचा वापर आपण भरपूर अन्नपदार्थासाठी बनवू शकतो. जसं ब्रेड आहे, इडली, डोसा, सोया सॉस किंवा दही यांच्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. अपार्ट फ्रॉम यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी इज यूज इन सीवेज ट्रीटमेंट. म्हणजे जो कचरा आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी, प्रोडक्शन ऑफ बायोगॅस बनवण्यासाठी, बायो फर्टिलायझर्स बनवण्यासाठी, इम्प्रूव्हमेंट ऑफ ॲनिमल फीड म्हणजे त्यांचं खाद्य इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, अँड प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड बनवण्यासाठी, एन्झाईम्स, विटॅमिन्स, अँटीबायोटिक, वॅक्सिन अँड हार्मोन्स हे बनवण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. नंतर रेझिस्टन्स टू बायोटेक्नॉलॉजी. तर आता इन एप्रिल 2000 द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स अनाऊन्स दॅट देर इज नो एव्हिडन्स दॅट GM आर अनसेफ टू ईट. म्हणजे असं काही इव्हिडन्स त्यांना मिळालं नाही की हे अनसेफ आहे खाण्यासाठी. सम पीपल फिअर दॅट GM प्रोडक्ट्स मे हॅव अनफोर्सिन इफेक्ट इन द नेचर. म्हणजे पुढे होऊ शकतील असे काही इफेक्ट्स लोकांना त्यांची भीती वाटली. एक्झाम्पल, डिस्ट्रॉय नॅचरल स्पेसीस. म्हणजे पूर्ण नॅचरल स्पेसीसचा नाश होऊ शकतो. इन 2000 GM कॉर्न will approved for cattle but not for human consumption. म्हणजे GMचा जो कॉर्न आहे तो ॲनिमलसाठी अप्रूव्ड झाला पण ह्युमन कन्झम्पशनसाठी अप्रूव्ड नाही झालाय. द जीन फाउंड इन ओव्हर 25% ऑफ द कॉर्न ग्रोथ इन द युनायटेड स्टेट्स रिड्यूस द नीड ऑफ पेस्टिसाइड बट फिअर ऑफ अननोन अँड अनइंटेंडेड साईड इफेक्ट्स हॅव ट्रिगर्ड वाईड स्प्रेड टेक्नॉलॉजी. तर असा हा जो जीन आहे तो 25% कॉर्नमध्ये सापडतो आणि तिथे कसं की साईड इफेक्ट होण्याची भीती असते. इन 2001 सायंटिस्ट इन ऑस्ट्रेलिया इनॲडव्हर्टली बाय मिस्टेक क्रिएटेड अ मॉडिफाईड माऊस पॉक्स व्हायरस दॅट डिस्ट्रॉयड द ॲनिमल इम्युन सिस्टम. म्हणजे चुकीने ऑस्ट्रेलियामध्ये हा व्हायरस बनला, त्यांच्यामुळे ॲनिमल लोकांची इम्युन सिस्टीमवरती परिणाम व्हायला लागला. द सायंटिस्ट ब्रेक मे लीड टू बेटर अंडरस्टँडिंग ऑफ वेट्स बट इट मे ऑल्सो इन्स्पायर न्यू डेव्हलपमेंट इन बायोटेक. सायंटिस्ट लोकांच्या ब्रेकमुळे आपल्याला एड्सचा अंडरस्टँडिंग होऊ शकतो आणि त्याच्यामुळे एक बायोटेक्नॉलॉजीचं आपल्याला इन्स्पिरेशन मिळू शकतो. Major food manufacturers, supermarkets and fast food chains have already stopped stocking food with GM ingredients. म्हणजे जे मोठे फूड मॅन्युफॅक्चरर आहेत, सुपरमार्केट आहेत आणि फास्ट फूड चेन आहेत, तर त्यांनी हे GM इन्ग्रेडियंट्स असलेलं जे खाणं आहे ते स्टॉक करणं आता बंद केलं आहे. युरोपियन्स इन्सिस्ट दॅट
GM food be labeled, but Americans oppose labeling as unnecessary frightening. म्हणजे युरोपियन लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावरती लेबल लावलं जावं, पण अमेरिकन म्हणतात की हे उगीचच्या उगीच आपण लोकांना घाबरवतोय. देर आर हावेवर नो क्लिअर डेफिनेशन ऑफ व्हॉट GM मीन्स. म्हणजे त्याच्यात कसं की एक्झॅक्ट डेफिनेशन नाहीये की GMचा नेमका अर्थ काय होतो. व्हॉट एव्हर happens in rich developed countries may of developing countries are better than on GM food to increase their agriculture and food supplies. म्हणजे कुठली एखादी गोष्ट जर समजा रिच डेव्हलप कंट्रीजमध्ये होत असेल तर डेव्हलपिंग कंट्रीजना त्यांचा चांगला फायदा होतो ॲग्रिकल्चर इल्ड आणि फूड सप्लायजमध्ये. चायना फॉर एक्झाम्पल इज सेकंड ओनली to the United States in biotechnological research and is forging ahead with productive and disease resistant strains of rice, cotton, tomatoes, green pepper and many more crop. म्हणजे चायनाचा नंबर युनायटेड स्टेट्सच्या नंतर लागतो, पण आज ते कसं आहे खूप पुढे आहेत प्रोडक्शनमध्ये आणि त्यांच्याकडे कसं आहे रोग प्रतिकारक शक्ती त्यांच्यामुळे जास्त आहे. ते राईस, कॉटन, टोमॅटोज, ग्रीन पेपर आणि बाकीच्या क्रॉप्सचं प्रोडक्शन घेतात. चायना, इंडिया अँड इंडोनेशिया आर अमंग द लीडर्स इन इन्क्रीजिंग प्लांटिंग ऑफ GM क्रॉप्स. तर हे जे 3 देश आहेत हे लीडर्स आहेत जे जास्तीत जास्त GM क्रॉपचं प्लांटिंग करतात. इन बायोटेक्नॉलॉजी, if biotechnology increase the productivity of agricultural products, a few farmers will be able to feed everyone, then hundreds and millions of farmers will be unemployed. म्हणजे जर समजा बायोटेक्नॉलॉजीमुळे ॲग्रिकल्चर क्रॉप्स जर त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढली तर एक थोडे शेतकरी सगळ्यांना अन्न प्रोव्हाइड करू शकतील आणि त्यामुळे 1000 मिलियन शेतकरी जे लोक आहेत ते अनएम्प्लॉईड राहतील. नंतर पुढचा पॉइंट आहे नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी इज डिफाइंड ॲज द स्टडी अँड यूज ऑफ स्ट्रक्चर बिटवीन 1 नॅनोमीटर अँड 100 नॅनोमीटर इन साईज. तर आता हे नॅनो टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली काय आहे की ते त्याचा वापर कसा करावा किंवा त्याचा स्टडी आहे जो आपण 1 नॅनोमीटरपासून 100 नॅनोमीटरपर्यंत त्याचा अभ्यास आपण करू शकतो. सायंटिस्ट हॅव बीन स्टडिंग अँड वर्किंग इन नॅनो पार्टिकल्स फॉर सेंचुरीज. म्हणजे जे सायंटिस्ट लोक आहेत ते या नॅनो पार्टिकल्सचा शतकानुशतकं अभ्यास करत आहेत. बट द इफेक्टिव्हनेस ऑफ देअर वर्क has been hampered by their inability to see the structure of the nanoparticles. म्हणजे पण त्यांचा जो इफेक्टिव्हनेस आहे तो त्याच्यावरती परिणाम झाला की ते लोक नॅनो पार्टिकलचं स्ट्रक्चर आज बघू शकले नाहीत. इन रिसेंट डिकेड the development of microscopes capable of displaying particles as small as atoms allowed scientists to see what they are working with. म्हणजे आत्ताची जे डिकेड संपलं त्याच्यात कसं मायक्रोस्कोपची डेव्हलपमेंट झाली तर त्याच्यात कसं ते ॲटम्स वगैरे हे बघू शकतात आणि त्याच्याबरोबर कसं काम केलं जावं हे त्यांच्या लक्षात येतं. नंतर पुढचा जो पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी इन मेडिसिन. म्हणजे त्याचा वापर मेडिसिनमध्ये कशा प्रकारे केला जातो. वन ऑफ द एरियाज वेअर नॅनो टेक्नॉलॉजी इज बीइंग यूज टू क्रिएट अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन अँड विल बेनिफिट सोसायटी दॅट इज द मोस्ट इज द मेडिसिन. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा जर कुठे वापर सगळ्यात जास्त होणार असेल तर ते मेडिसिनच्या क्षेत्रामध्ये आहे. Nanotechnology in medicine is actually being seen as future of wellness and
is being actively used these days in creating a better drug delivery system that makes absorption of components of medicine more effective. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी हे जे आहे ते त्याच्याकडे बघितलं जातं एक फ्युचर ऑफ वेलनेस म्हणून, आणि ते त्याचा ॲक्टिवली आपण वापर करतो एक चांगली ड्रग सिस्टीम प्रोव्हाइड करण्यामुळे, आणि त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते आपण खूप परिणामकारक प्रकारे आपण करू शकतो. सम ऑफ द मेडिसिन्स दॅट ऑलरेडी यूज नॅनो टेक्नॉलॉजी टू इफेक्टिवली डिलिव्हर देअर कंपोनंट्स टू द एरियाज दे नीड टू गो आर एज फॉलोज. तर काही कंपोनेंट्स आपण बघूया जिकडे त्याचा वापर चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो, ते आता आपण बघूया. पहिला आहे मेडिसिन. नॅनोटेक इज ऑलरेडी यूज टू हेल्प कॅन्सर अँड पॅरासिटिक इन्फेक्शन. तर त्याचा वापर आपण कॅन्सर आणि जी इन्फेक्शन होतात त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण वापरतो. सम ड्रग्स आर मॅन्युफॅक्चर ॲज नॅनो पार्टिकल्स विच आर ब्रॉड टू बी मोर इझिली ॲब्झॉर्ब इन टू द बॉडी बिकॉज ऑफ द साईज. तर काही ड्रग जी आपण बनवलेली आहेत ॲज अ नॅनो पार्टिकल्स म्हणून, तर आता त्याचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते खूप सोप्या प्रकारे होऊ शकतं, कारण त्याची जी साईज असते ती खूप कमी असते. नंतर स्मार्ट ड्रग्स विथ द यूज ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण स्मार्ट ड्रग्स नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ते बनवू शकतो. वेन यू टॉक अबाउट नॅनो टेक्नॉलॉजी इन मेडिसिन्स, वन ऑफ द एरियाज दॅट इज गेटिंग अ लॉट ऑफ अटेन्शन and where a lot of research is being done is the creation of what is called smart drugs. म्हणजे जेव्हा तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल बोलत असता तर एका गोष्टीकडे आपलं लक्ष सगळ्यांचं केंद्रित होतं, ते म्हणजे ज्याला आपण स्मार्ट ड्रग्स म्हणून असं म्हणतो. स्मार्ट ड्रग्स विल इफेक्टिवली टार्गेट द एरियाज वेअर दे need to target to effectively eradicate the cause of for which the person is suffering. म्हणजे जिथे एखादा माणसाला काही आजार आहे तर तिकडे ते इफेक्टिवली काम करतं. तर आता स्मार्ट ड्रग्स विल इफेक्टिव द टार्गेट एरिया दॅट नीड टू टार्गेट टू इफेक्टिवली इरॅडिकेट द कॉज फॉर विच द पर्सन इज सफरिंग. म्हणजे जे स्मार्ट ड्रग्स आहेत त्याच्यातनं आपण इफेक्टिवली टार्गेट करू शकतो त्या गोष्टीसाठी ज्याच्यामुळे त्याला आजार झालेला आहे. सच ड्रग्स वर्क्स मोर इफेक्टिवली. तर असे जे ड्रग्स असतात खूप परिणामकारकपणे काम करतात. आणि नंतर पुढचा पॉईंट आहे नॅनो टेक्नॉलॉजी अँड फ्युचर मेडिसिन्स. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आणि पुढे येणारे जे मेडिसिन्स आहे त्याच्यावर. देर आर लॉट ऑफ एरियाज इन मेडिसिन दॅट विल ग्रेटली बेनिफिट फ्रॉम फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजे असे बरेच एरियाज आहेत ज्यांना पुढे होणाऱ्या डेव्हलपमेंटपासून त्याचा फायदा होणार आहे. नॅनो टेक्नॉलॉजी इन मेडिसिन विल बेनिफिट those that suffer from heart diseases, respiratory problems and diabetes in the future. तर नॅनो टेक्नॉलॉजी जे मेडिसिन आहे तर त्या लोकांना ज्या लोकांना हार्ट डिसिजेस आहेत, श्वासोश्वासाचा प्रॉब्लेम आहे किंवा डायबिटीज आहेत अशा लोकांना त्याचा फायदा होणार आहे. अदर एरियाज दॅट मे रिसीव सम हेल्प फ्रॉम नॅनो टेक्नॉलॉजी इन फ्युचर also include fertility issue, brain issue and
रिपेरेशन ऑफ सेन्सेस, म्हणजे ज्या अजून ज्या गोष्टी आहेत ज्यांना याचा फायदा होणार आहेत ते म्हणजे फर्टिलिटी इश्यू आहेत, ब्रेन इश्यू आहेत, नंतर रिपेरेशन ऑफ सेन्सेस आहेत, या गोष्टींना त्याचा फायदा होणार आहे. नंतर पुढचा पॉईंट आहे नॅनो टेक्नॉलॉजी अँड कॅन्सर. वन ऑफ द बेनिफिशियरी ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी इज मेडिसिन इन कॅन्सर. म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा जो बेनिफिशियरी आहे नॅनो टेक्नॉलॉजीचा तो कॅन्सरवरती मेडिसिन हा सगळ्यात मोठा त्याचं बेनिफिशियरी आहे. अलायन्स फॉर नॅनो टेक्नॉलॉजी इन कॅन्सर हॅव मेड huge investment with the hope of finding partly detection and treatment of the different form of this cancer. तर आता यांचं जे अलायन्स झालेलं आहे त्यांच्यामुळे काय झालेलं आहे, कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे ती आज एक आशा निर्माण करते आहे आणि पटकन डिटेक्शन त्याचं व्हावं आणि त्याची ट्रीटमेंट करावी याच्यासाठी ते भरपूर इन्व्हेस्टमेंट केली जाते. नंतर पुढचा पॉईंट आहे नॅनो टेक्नॉलॉजी अँड फार्मसी. मेनी प्रॉडक्ट्स अवेलेबल इन द लोकल केमिस्ट टू यूज नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजे जे भरपूर असे प्रॉडक्ट्स आहेत जे केमिस्टकडे मिळतात ते नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करतात. विल्किन्सन सोड रेझर ही ब्लेड आहे, have carbon nano coating which the company claims keeps the blade sharper for the longer. तर ही जी टेक्नॉलॉजी ब्लेडमध्ये वापरली जाते तर सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे त्याची धार खूप जास्त वेळ राहते. सम हेअर स्ट्रेंथन हॅव नॅनो डायमंड प्लेट्स टू रिड्यूस फ्रिक्शन, त्याच्यामुळे फ्रिक्शन कमी होतं. और अ नॅनो सिल्वर कोटिंग टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे त्यांचं जे कोटिंग असतं ते नॅनो सिल्वरचं होतं त्याच्यामुळे कसं बॅक्टेरिया पसरत नाही. नंतर ॲप्लिकेशन ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी इन कन्झ्युमर प्रोडक्ट्स. म्हणजे कन्झ्युमर प्रोडक्ट्समध्ये काय काय त्याचा वापर केला जातो. नॅनो हॅज फाउंड इन इट्स वे इन टू लॉट्स ऑफ कस्टमर प्रोडक्ट फॉर product you use every day from clothing to tennis racket. म्हणजे कपड्यापासून टेनिस रॅकेटपर्यंत आज नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर होतो. इन फॅक्ट यू स्ट्रॉल अराउंड युअर होम यू विल फाइंड डझन्स ऑफ प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर्ड युझिंग सम काइंड ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्ही जर घराभोवती एक नजर टाकली तर तुम्हाला डझन प्रॉडक्ट दिसतील जे नॅनो टेक्नॉलॉजीने आपण बनवतो. सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्झ्युमर प्रॉडक्ट दॅट यूज नॅनो टेक्नॉलॉजी आर लिस्टेड बिलो. तर काही प्रॉडक्ट जे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करतात त्याची आपण लिस्ट बनवलेली आहे. पहिलं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. नॅनो टेक्नॉलॉजी होल्ड सम आन्सर फॉर हाऊ वी माइट इन्क्रीज द कॅपेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस while we reduce their weight and power consumption. तर तिकडे नॅनो टेक्नॉलॉजी काही आपल्याला उत्तरं प्रोव्हाइड करते की कशामुळे एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची कॅपॅसिटी वाढणार आहे की जेव्हा आपण त्याचं वजन कमी करतो आणि पॉवर कन्झम्पशनही कमी करतो तर त्याची कॅपॅबिलिटी राहू शकेल का. नंतर फूड या क्षेत्रामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी इज हॅव्हिंग अन इम्पॅक्ट ऑन सेव्हरल ॲस्पेक्ट ऑफ फूड सायन्स फ्रॉम हाऊ फूड इज ग्रोन टू हाऊ इट इज पॅक्ड. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट बऱ्याच बाबीत होतात फूड सायन्सवरती की कसं अन्न वाढवलं किंवा ग्रो केलं जातं आणि कसं ते कोणत्या प्रकारे पॅक केलं जातं. कंपनीज आर डेव्हलपिंग नॅनो मटेरियल दॅट विल मेक अ डिफरंट नॉट ओनली दॅट इन द टेस्ट ऑफ फूड बट ऑल्सो इन फूड सेफ्टी अँड हेल्थ बेनिफिट दॅट फूड डिलिव्हर्स. म्हणजे कंपनीज आज नॅनो मटेरियल हे डेव्हलप करत आहे की कशा प्रकारे लोकांची टेस्ट वाढू शकते बट ऑल्सो इन फूड सेफ्टी अँड हेल्थ बेनिफिट दॅट फूड डिलिव्हर्स. म्हणजे कंपनीज जे आहेत
ते आज नॅनो मटेरियलचा जो वापर आहे फक्त टेस्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी नाही करत आहे, पण फूड सेफ्टी आणि हेल्थ बेनिफिट्स पण देण्यासाठी ती टेक्नॉलॉजी वाढवण्याचा प्रयत्न करते. नंतर पुढचा पॉईंट आहे सोलर सेल्स. तर companies have developed nanotech solar cell that can be manufactured at significantly lower cost than conventional solar cell. म्हणजे कंपनीनी नॅनोटेक सोलर सेल डेव्हलप केलेले आहेत, तर त्या बनवण्यासाठी आपल्याला खर्च कमी लागतो. जेवढा कन्व्हेन्शनल सोलर सेल बनवायला खर्च येतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये आपण नॅनोटेक सोलर सेल आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बॅटरीज. कंपनीज आर करंटली डेव्हलपिंग बॅटरीज युझिंग नॅनो मटेरियल. म्हणजे नॅनो मटेरियल वापरून कंपनी आजकाल बॅटरी बनवत आहे. वन सच बॅटरी विल बी गुड ॲज न्यू ॲज इट लास्ट फॉर डिकेड्स. म्हणजे एक चांगली जी बॅटरी असते ती युगानयुग राहू शकते. Another battery can be recharged significantly faster than conventional battery. तर दुसरी जी बॅटरी असते ती फास्ट तिचं चार्जिंग होऊ शकतं. नंतर पुढचा पॉइंट आहे स्पेस. नॅनो टेक्नॉलॉजी मे होल्ड की टू मेकिंग स्पेस फ्लाईट मोर प्रॅक्टिकल. म्हणजे त्यांच्याकडे एक सोल्युशन आहे की ज्याच्यामुळे ते स्पेस फ्लाईट एकदम प्रॅक्टिकल करू शकतात. ॲडव्हान्समेंट इन नॅनो मटेरियल मे मेक लाईट वेट स्पेसक्राफ्ट अँड अ केबल फॉर द स्पेस एलिव्हेटर पॉसिबल. म्हणजे ह्याच्यात जर ॲडव्हान्समेंट आपण केली तर ते लाईट वेट स्पेसक्राफ्ट वापरू शकतात आणि त्याची केबल एलिव्हेटर पर्पजसाठी ते त्याचा वापर करू शकतात. बाय सिग्निफिकंटली रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ रॉकेल फ्युएल देअर ॲडव्हान्सेस कुड लोअर द कॉस्ट ऑफ रिचिंग ऑर्बिट अँड ट्रॅव्हलिंग इन स्पेस. म्हणजे जर समजा रॉकेटमध्ये जे फ्युएल आपण टाकतो तर ते जर आपण कमी केलं तर त्याचं जे ॲडव्हान्सेसमुळे आपल्याला कमी वेळ लागेल ऑर्बिटपर्यंत पोचायला. नंतर पुढचा पॉईंट आहे फ्युएल्स. नॅनो टेक्नॉलॉजी कॅन बी यूज टू डेव्हलप सोल्युशन्स टू 3 व्हेरी डिफरंट प्रॉब्लेम्स इन द वॉटर क्वालिटी. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर आपण 3 प्रॉब्लेमसाठी आपण तो करू शकतो. वन चॅलेंज इज द रिमूव्हल ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट सच ॲज क्लिनिंग सॉल्वंट कॉल्ड TCE फ्रॉम द ग्राउंड वॉटर. तर एक चॅलेंज असं आहे की आपल्याला इंडस्ट्रियल वेस्ट काढून टाकायचं आहे, सच ॲज
एक जे सॉल्वंट असतं TC ग्राउंड वॉटरकडनं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. नॅनो पार्टिकल्स कॅन बी यूज टू कन्वर्ट द कॉन्टॅमिनेटिंग केमिकल थ्रू अ केमिकल रिॲक्शन टू मेक इट हार्मलेस. म्हणजे आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीचं कन्व्हर्शन त्याची केमिकल रिॲक्शनसाठी करायचं आहे ज्याच्यामुळे ते हानिकारक होऊ शकतं. नंतर पुढचा पॉईंट आहे नंतर पुढचा पॉईंट आहे केमिकल सेन्सर्स. नॅनो टेक्नॉलॉजी कॅन इनेबल सेन्सर्स टू डिटेक्ट व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ केमिकल वेपर्स. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर आपण जे केमिकल वेपर्स असतात ते कमी प्रमाणात आपण ते डिटेक्ट करू शकतो. व्हेरियस टाइप्स ऑफ डिटेक्टिंग एलिमेंट्स सच ॲज कार्बन नॅनोट्यूब, झिंक ऑक्साइड, नॅनोवायर्स और पॅलेडियम नॉन पार्टिकल्स कॅन बी यूज इन नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ड सेन्सर्स. नंतर पुढचा पॉईंट आहे स्पोर्टिंग गुड्स. इफ यू आर अ टेनिस और गोल्फ फॅन यू विल ग्लॅड टू हिअर दॅट इवन स्पोर्टिंग गुड्स यूज नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्ही जर याचे जर फॅन असाल तर तुम्हाला ऐकून आनंद होईल की नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर स्पोर्टिंग गुड्स बनवण्यासाठी पण त्याचा वापर केला जातो. Current nanotechnology application in sport arena include increasing the strength of tennis rackets. म्हणजे आज त्याचा वापर आपण कुठे करतो की टेनिस रॅकेटचं जे ही असते पॉवर असते ती वाढवण्यासाठी. अँड रिड्युसिंग द रेट ॲट विच एअर लीक्स फ्रॉम टेनिस बॉल. म्हणजे टेनिस बॉलवरनं जो हवा लीक होते ते कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, तर इकडे आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.